नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण जाणून घेणार आहोत माती परीक्षणासाठी घेत असलेल्या नमुन्यांबद्दलचे गैरसमज। शेतकरी जेव्हा शेतामधील माती परीक्षणासाठी नमुने घेतो तेव्हा शेतामध्ये 4 कोपऱ्यावर 4 आणि मधोमध एक खड्डा करून त्यामधील माती परीक्षणासाठी माती घेतात, ते अगदी चुकीचे आहे। तसेच घेतलेला खड्डा हा 2 ते 3 फूट खोलीचा करतात, ते सुद्धा चुकीचे आहे। शास्त्रीय अभ्यासानुसार कुठलेही पिकाचे झाड जेव्हा जमिनीमध्ये वाढते तेव्हा त्याची पांढरी मुळे म्हणजे अन्नघटक घेणारी मुळे हे 20 ते 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत असतात। त्या मातीच्या थराला मूळ परिवेश असे म्हणतात। माती परीक्षणासाठी नमुना घेताना खड्डा हा 20 ते 30 सेंटीमीटरच खोलीचा करावा व मातीच्या संपूर्ण थरातील माती ही नमुन्यामध्ये गोळा करावी। तसेच शेतामध्ये झिगझॅग पद्धतीने खड्डे करून त्यामधील माती गोळा करावी। खड्ड्यांची संख्या हे 8 ते 10 असेल तर फारच चांगले। तसेच गंजलेले लोखंडी पार हे खड्डे करण्यासाठी घेणे टाळावे। शक्यतोवर लाकडाची वस्तू खड्डे करण्यासाठी वापरावी। केलेले 8 ते 10 खड्ड्यामधील नमुन्यामधील माती ही एका तागाच्या पिशवीमध्ये जमा करून चांगली मिश्रण करून घ्यावे व 1 किलो माती वेगळी काढून ती तागाच्या पिशवीत भरून माती परीक्षणासाठी न्यावे। माती परीक्षण करावयाचे असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा। तसेच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी खुशाल ॲग्रो सोल्युशन या चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करा। धन्यवाद।